राम मंडळी, आत्मा मालिक रामकृष्ण हरी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथमतः मी पांडुरंग परमात्म्याला वंदन करून विश्वात्मक गुरुचरणी भावसुमने अर्पण करून अखंड विश्वातील साधू संत भक्त आणि वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन सद्गुरु भक्त कांचन आजच्या स्पर्श परिसाचा या धार्मिक भागामध्ये मी आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. सर्व भक्तवृंदांना सांगणे आहे की पाहाल तर हे धार्मिक व्हिडिओ पूर्णपणे पहा, तरच त्यातील मूळ गाभा आपल्या लक्षात येईल आणि आपले जीवन सुखी समाधानी होण्यास निश्चितच मदत होईल. म्हणून पुढील अनमोल भाग पाहण्यासाठी प्रेमभावाने व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. जय हरी. स्पर्श परिसाचा म्हणजे संत संगतीने सद्गुरु कृपेने जीवनामध्ये होणारा उद्धार आणि लाभ होय. आजचा सुविचार आहे की नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य न जगता धार्मिक गोष्टी अंगीकारा, उद्धार होईल. आणि आजचा विषय आहे ऐका श्रीमद भगवद्गीता सार, श्रेष्ठ विचार सुखी जीवनासाठी. ऐका श्रीमद भगवद्गीता सार, श्रेष्ठ विचार सुखी जीवनासाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा धर्म संस्थापनेकरिता, सज्जनांच्या रक्षणार्थ, दुर्जनांच्या विनाशासाठी मी अवतार घेत असतो, असे या श्लोकाद्वारे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. या श्लोकात जीवनाचे सार आणि सत्य सांगितलेले आहे. हा श्रीमद भगवद्गीतेमधील अध्याय 4 मधील 7वा आणि 8वा श्लोक आहे. द्वापार युगातील महाभारत युद्धावेळी रणभूमीवर अर्जुनास सांगितलेली गीतेची प्रासंगिकता आजही तेवढीच कायम आहे. भगवद्गीता हे प्राचीन तत्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. श्री व्यासजी लिखित संस्कृत धर्मग्रंथ आहे. यामध्ये प्रामुख्याने भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला मार्मिक, धार्मिक आणि तात्विक असा उपदेश आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोणी साधारण मनुष्य नसून ते स्वयं भगवान आहेत. त्यांनी पुढील अवतार धारण केला होता व तत्कालीन राजकुलात जन्म घेऊन ते एका राजपुत्राप्रमाणे वावरत होते. धर्माचे रक्षण करण्याकरता ते सदाचरणी पांडवांची बाजू घेत होते आणि धर्माचे रक्षण करत होते. धूर्त दुर्योधनाने पांडवांना द्यूत क्रीडेकरिता आव्हान दिले. त्या निर्णायक स्पर्धेच्या वेळी दुर्योधन व त्याच्या भावांनी पांडवांना त्या द्यूतामध्ये हरवले आणि द्रौपदीवरती नको तो प्रसंग त्या ठिकाणी ओढवला. श्रीकृष्णांच्या दिव्य हस्तक्षेपामुळे द्रौपदीची लाज राखली गेली, परंतु त्या द्यूत क्रीडेत फसवणूक झाल्यामुळे पांडव त्यांचे राज्य गमावून बसले व त्यांना 13 वर्षाचा वनवास भोगावा लागला. वनवासातून परतल्यावर पांडवांनी आपल्या न्याय हक्काने राज्य परत मिळावे म्हणून दुर्योधनाला विनंती केली, परंतु त्याने साफ नकार दिला. क्षत्रिय असल्यामुळे राज्य करणे त्यांचा धर्म होता, म्हणून त्यांनी 5 गावे का होईना आम्हाला द्यावी अशी विनंती केली. परंतु दुर्योधनाने उद्धटपणे उत्तर देऊन सुईच्या टोका इतकी भूमी सुद्धा मी देऊ इच्छित नाही, आणि इथेच सुरुवात झाली महाभारताची. आत्तापर्यंत तरी पांडव सातत्याने सहिष्णुता दाखवत होते, परंतु आता मात्र युद्ध करणे अनिवार्य होते. जगभराच्या राजांपैकी कोणी पांडवांची बाजू घेतली तर कोणी कौरवांची बाजू घेतली. तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण स्वतः शांतिदूत या नात्याने दुर्योधनाच्या दरबारात गेले व त्यांनी सलोख्याकरिता विनंती केली. जेव्हा त्यांची विनंती अमान्य करण्यात आली तेव्हा युद्ध हे निश्चित झाले, अटळ झाले. अत्यंत सदाचरणी असलेल्या पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना साक्षात परमेश्वर म्हणून जाणले होते, परंतु धृतराष्ट्राचे पुत्र मात्र त्यांना समजू शकले नाही. तरी देखील
युद्धपिपासू अशा विरुद्ध पक्षाच्या हट्टामुळे भगवान श्रीकृष्णांनी युद्धात भाग घेतला. परमेश्वर असल्यामुळे ते स्वतः युद्ध करणार नव्हते, परंतु ज्याला त्यांचे सैन्य हवे असेल ते सैन्य त्यांनी घ्यायचे व ज्यांना भगवान श्रीकृष्ण पाहिजे असेल त्यांनी सल्लागार म्हणून त्यांनी भगवान श्रीकृष्ण युद्धामध्ये आपल्या बाजूने घ्यायचे असे ठरले. परंतु राजकारणी दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णांचे सैन्य मागून घेतले व पांडवांना अर्थातच श्रीकृष्णांची प्राप्ती हवीच होती आणि ती इच्छा प्रकट झाली, इच्छा पूर्ण झाली. अशा प्रकारे श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी झाले व त्या महान धनुर्धारीचा रथ हाकू लागले. आता आपण त्या क्षणापर्यंत पोहोचलो आहोत ज्यावेळी भगवद्गीतेचा शुभारंभ होतो. दोन्ही पक्ष युद्धाच्या पावित्र्यात उभे आहेत. अगणित नजर पोहोचत नाही इथपर्यंत सैन्य आहे आणि धृतराष्ट्र आतुरतेने संजय या आपल्या सचिवाला विचारत आहे की त्या दोन पक्षांनी काय केले. अशा प्रकारे सर्व युद्धभूमी सज्ज आहे आणि याच ठिकाणी गीतेचा बोध भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला आहे. पहा, 5000 वर्षापूर्वी 25 डिसेंबर या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली. यामध्ये एकूण 18 अध्याय व 700 श्लोक आहेत. भारतीयांचा हा एक पवित्र धर्मग्रंथ आहे. भगवद्गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथापैकी तत्वज्ञानावर आधारलेला महाभारत या महाकाव्याचा एक भाग आहे. महाभारतातल्या युद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली असे महाभारताच्या कथेत म्हटलेले आहे. हिंदू वैदिक धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे श्री विष्णूंचे रूप मानले आहे. भगवद्गीता हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करतो. म्हणून भक्तजन हो, आजचा हा सुंदर अनमोल भाग आपण पूर्ण जर ऐकाल तर आपल्याला त्या ज्ञानाची प्राप्ती होईल की जे ज्ञान अर्जुनाजवळ होते. म्हणून कोट्यावधी सैन्यांच्या मधून, कोट्यावधी योद्ध्यांमधून भगवान श्रीकृष्णांनी अगाएक विश्वधामा तुझा प्रसादू चंद्रमा या भगवंतानं अर्जुनांची निवड केली. कुरुक्षेत्रावर रणांगणामध्ये युद्धाच्या सुरुवातीला गीता सांगितली गेली. भगवद्गीता म्हणजे रणांगणावर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला झालेला संवाद आहे. त्यामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या अनेक शंकांचे पुराव्यानिशी निरसन करून अर्जुनाला योग आणि वेदांतबद्दल मार्गदर्शन केलेले आहे. गीतेतील तत्वज्ञानामुळे मानवाला अतिउच्च समाधान आणि आनंद मिळतो आणि मोक्ष मार्गाचा लाभ होतो. म्हणून गीतेला मोक्षशास्त्र, मोक्षप्राप्ती असेही म्हटलेले आहे. रणांगणावर गीता सांगत असताना श्रीकृष्णांनी अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले. असे विश्वदर्शन बालपणी यशोदा मातेला आणि वृद्धापकाळी उत्तंक ऋषींनाही दाखविले होते. भगवान श्रीकृष्णांनी सर्व आध्यात्मिक ज्ञान असलेल्या ईश्वराच्या भक्तीचे ज्ञान प्रकट करण्यासाठी गीतेचे ज्ञान अवतरित केले होते. श्रीमद भगवद्गीतेत आपल्या सर्वच प्रश्नांचे उत्तर आहे. प्रत्येक समस्याचे उत्तर गीतेत आहे. जो कोणीही भगवद्गीता पूर्णपणे ऐकतो, वारंवार ऐकतो, समजून घेतो, त्यास त्या सर्वच गोष्टी प्राप्त होतात. जो जे इच्छिले ते सर्व प्राप्त होते. म्हणून भक्तजन हो, हजारो वर्ष लोटली तरीही गीता ज्ञानाची महती, उत्सुकता, महत्त्व, आदर आजही कमी होताना दिसत नाही. उलट तो क्षणोक्षणी वाढत चाललेला आहे. कारण जे सत्य आहे, जे शाश्वत आहे ते वाढीस लागते आणि जे असत्य आहे ते अधोगतीला लागते. हा निसर्गाचा नियम आहे. कलियुगातही सुखी आणि आनंदी जीवनासाठी श्रीमद भगवद्गीतेतील उपदेश हे अत्यंत प्रेरणादायी असल्याचे आजही अनुभवास येते. नेमके गीतेत काय म्हटले आहे पा? गीतेत काय उपदेश केला आहे भगवंताने? भारतीय तत्वज्ञान ही कालातीत भारतीय तत्वज्ञानाच्या अभ्यासात आजही प्रमुख ग्रंथ म्हणजे भगवद्गीता होय. आता आपण
साक्षात भगवंतानं गीतेद्वारे काय उपदेश केलेले आहेत ते पाहणार आहोत. आणि भक्तजन हो, समस्तजन हो, हे उपदेश जर आपण अंगीकारू शकलो तर आपल्या इतका श्रेष्ठ, गुणी, भक्त भगवंताचा आपणच हे समजून जावे. पहिला उपदेश आहे, कर्म हाच अधिकार. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु न कदाचन. याचा अर्थ असा आहे, मनुष्याने सर्व चिंता सोडून वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे. वर्तमानात मेहनत परिश्रम घेतले तरच भविष्यात सुफल प्राप्ती होईल, यशाची प्राप्ती होईल. म्हणजेच कर्म करत चला, चांगले कर्म करत चला, पण फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहा. कर्मानुसार ईश्वर आपल्याला योग्य फळ योग्य वेळी देणारच आहे. पहा किती सुंदर उपदेश आहे. दुसरा उपदेश आहे, शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्यस मे प्रिय. म्हणजे कोणाचाही द्वेष करू नका. जो भक्त शुभ आणि अशुभ सर्वच कर्मांचा त्याग करतो, द्वेष शोक नको त्या कामना करत नाही, तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय असतो, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. म्हणजेच मनाप्रमाणे एखादे कार्य घडले तर अति आनंदी न होता आपले कार्य यशस्वी घडले म्हणून कोणाचा द्वेष ईर्ष्याही करू नये. मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होतो, असे गीतेत सांगितलेले आहे. तिसरा उपदेश पहा, न हि कच्छी क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत कार्यते ह्या वश कर्म सर्व प्रकृते जय गुणे. प्रत्येक मनुष्य नैसर्गिकपणे कर्म करत असतो. पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कर्म करत असताना कर्म करण्यास बांधील असतो. प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी विशिष्ट वेगवेगळे पण कर्म चालू असते. तर आपल्यातील प्रतिभा ओळखून जर आपण कर्म करणे उपयुक्त ठरले, आपले कर्म सुफळ झाले, आपले कर्म चांगल्या मार्गाने असेल, आवडीच्या कामाचा आपण आनंद मिळवत असेल, तर यातून आपली प्रगती होऊन सुख आनंदाची अनुभूती येऊन ईश्वर प्राप्तीसुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही, असे भगवद्गीतेत सांगितलेले आहे. चौथा उपदेश पहा, कर्मेंद्रियानी संयम य आस्ये मनसा स्मरणा इंद्रिय यथार्थन्वी मूढात्मा मिथ्याचार स उच्यते. मनुष्य हा वरवर इंद्रियांवर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो, मात्र मनातून तो त्यांचेच चिंतन करत असतो. याचाच अर्थ असा की दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्य वचनी कपटी असल्याचे म्हटले आहे. इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा, आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय. असे केल्याने समाधान, मनशांती, खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते, असे गीतेत सांगितलेले आहे. पहा, गीतेचा 5वा उपदेश पहा, श्रद्धा सबुरी विश्वास ठेवा. श्लोक असा आहे, येता विभूती योगच्च मम यो वेंती तत्वतः सो विकंपेन योगेन युज्यते नात्र संशया. याचा अर्थ असा आहे, जो मनुष्य माझ्या परमेश्वर स्वरूपाचे आणि योग शक्तीचे तत्व जाणतो तो निश्चल भक्तियोग युक्त होतो, त्या योगाला प्राप्त होतो, यात शंका नाही. म्हणजेच जो मनुष्य भगवंतावर, परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही, असा हा उपदेश आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजेच भगवंताला धर्माच्या प्राप्तीत, धर्म संस्थापनार्थाय भगवंताने अवतार घेतलेला आहे. आणि मनुष्यानं जर धर्माच्या विरोधी जाऊन कार्य केलं तर त्याचा विनाश हा ठरलेलाच आहे. गीतेचं सार असं आहे, श्रीमद भगवद्गीता सार. भगवद्गीता या ग्रंथामध्ये जीवन कसे जगायचे हे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे.
पहा, देवाने सांगितले आणि मनुष्याने त्याचे आचरण करावे. याला धन्य जीवन म्हणतात, याला सार्थकी जीवन असे म्हणतात. गीतेचे तत्वज्ञान अर्जुनाला कुरुक्षेत्रात सांगितले गेले, परंतु संपूर्ण मानवजातीसाठी हा गीता प्रसाद अनमोल आहे. परमात्म्याने सर्व गोष्टी बाजूला ठेवून एकदा भगवद्गीता अनुसरून जीवन जगण्याचा संदेश मनुष्याला दिलेला आहे, अवघ्या मानवजातीला दिलेला आहे आणि भक्ताला दिलेला आहे. गीतेच्या 4थ्या अध्यायात केशव म्हणतात, म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की मी पूर्वी हा योग विवास्वानाला सांगितला होता. विवास्वानने मनूला सांगितला होता. मनूने इक्ष्वाकूला सांगितला होता. परंतु मनुष्याला ज्ञान, भक्ती, कर्म मार्गाचे ज्ञान जे कालवश होऊन जीवन सैरभैर झाले आहे, अधर्माचे जीवन चालू झाले आहे, सर्वत्र हाहाकार, खोटेपणा चालू आहे, लांड्या लबाड्या चालू आहेत, म्हणून मी तुम्हाला तो योग पुन्हा पुन्हा सांगत आहे. पुन्हा पुन्हा गीता वाचल्यामुळे गीतेमध्ये असलेला ज्ञानाचा, रहस्याचा आपल्याला समजून घेण्यास सुरुवात होते. गीतेचे ज्ञान हे रहस्य जर आपल्याला समजून घ्यावे असेल तर भगवान श्रीकृष्णांना, आपल्या गुरूंना शरण जाऊन आपण त्या ज्ञानाचे वारंवार वाचन, चिंतन, मनन जर केले तरच आपल्याला या गोष्टी लक्षात येतील. एकदाच एखादी गोष्ट, धार्मिक गोष्ट ऐकून किंवा वाचून किंवा मनन करून होत नाही. तर जसं आपल्याला भूक लागते, रोज भूक लागते, असं होतं का हो, की आपण आज जेवण केलं आणि मग आता 2 महिन्याने आपल्याला भूक लागणार आहे? किंवा आज आपण नाही झोपलो, आज 1 तास झोपलो, 1 दिवस झोपलो, तर 2 महिने आपल्याला झोप लागणार नाही, असं नाही आहे. मग सकाळ होते, रात्र होते, रात्र होते, सकाळ होतेच. तसंच आहे, की ज्ञान जसं जेवण रोज करावं लागतं, सूर्य रोज उगवतो आणि मावळतो, झोप ही आपल्याला रोज येतेच. तसंच पुन्हा पुन्हा गीता वाचल्यामुळे, पुन्हा पुन्हा गीतेच्या सर्व ज्ञानामध्ये आपण समर्पक असे आपण आपल्याला झोकून देऊन आपण जर ते विचार अंगीकारण्याचा प्रयत्न केला तरच भगवद्गीतेच्या ज्ञानाचं रहस्य आपल्याला समजेल आणि मग आपल्याला समजेल की जीवन किती सुंदर आहे, किती प्रगल्भ आहे आणि किती छान आहे, की जे देवाशी आपण संबंध जोडू शकतो. गीतेचा सारांश असा आहे, भगवद्गीतेमध्ये सृष्टीची उत्पत्ती, जीव उत्क्रांती, हिंदू क्रम, मानवी उत्पत्ती, योग, धर्म, कृती, देव, देवता, देवी, उपासना, प्रार्थना, यम, नियम, राजकारण, राजवंश, कुळ, धोरण, अर्थ, मागील जन्म, जीवन व्यवस्थापन, राष्ट्र निर्माण, आत्मा, विधी, अशा अनेक संकल्पना, सर्व प्राण्यांमध्ये सुद्धा मैत्री पाहावी असे अवर्णनीय संकल्पनांचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये भगवंताने सखोलपणे सांगितलेला आहे. श्रीमद भगवद्गीता हे महाभारत या महाकाव्याचा 18 अध्याय असलेला ग्रंथ आहे. श्रीकृष्ण भगवान हे परमविष्णूंचे रूप आहे आणि गीता सांगत असताना अर्जुनाला त्या युद्धभूमीवरती भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूप असलेले दर्शन दाखवलेले आहे. यानंतर आपण क्रमाक्रमाने अर्जुनाला जे विश्वरूप दिसलेले आहे त्याचा सुद्धा एक भाग आपण बनवणार आहोत. म्हणून भगवंताने अर्जुनाला जे विश्वरूप दाखवले ते आपल्याला कधी दिसेल माहिती नाही, परंतु ईश्वराची साक्ष, ईश्वराचा स्वानुभव, याची देही याची डोळा भोगीजे मुक्तीचा सोहळा. तर ईश्वराला मान्य असणारी भक्ती आपण जरी केली तरी, आपण नुसती भक्ती जरी केली तरी आपल्या जीवनाचे सार्थक होईल. जय हरी. गीता असा बोध देते, की गीतेचे तत्वज्ञान असा बोध देते, की मनुष्याला परिस्थिती काय आहे, ही परिस्थिती आपल्या बाजूने आहे की आपल्या विरोधात आहे, या गोष्टीचा आपल्या मनावर पूर्णपणे ताबा असला पाहिजे. ताबा असला म्हणजे म्हणजे काय आहे, की परिस्थिती आपल्या मनावर अवलंबून असते. परिस्थिती आपल्या बरोबर असेल किंवा विरोधात असेल तर मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. इतर कोणत्याही वस्तू व व्यक्तीचा आपल्या मनावर
परिणाम होता कामा नये. जर मनुष्याने असे वर्तन केले तर त्याचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ शकणार नाही. पण असे नाही घडले तर जीवन बिघडले म्हणून समजा आणि हेच सत्य आहे. गीतेमध्ये ऐश्वर्य, संपत्ती, अभिमान, लोभ, नाते, संबंध इत्यादी गोष्टींचा मोह न करता गीतेची तत्वे जर अंगीकारली तर मोक्ष प्राप्ती होणारच हेही भगवंताने सांगितलेले आहे. गीता वाचनामुळे, गीता अनुसरल्यामुळे मनुष्याला मृत्यूची भीती ही मिथ्या आहे याचा अनुभव येऊ लागतो. मनुष्य मृत्यू पावल्यानंतर भौतिक जगातून आध्यात्मिक जगात कसा प्रवेश करतो याचंही ज्ञान भक्ताला होऊ लागतं. म्हणून फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा असे गीतेमध्ये सांगितलेले आहे. भावी जीवनात गीता आपल्याला बरेच काही शिकवून जाते. मनातील द्वेषाची भावना काढून टाकून ईश्वराला सर्व कर्म स्वाधीन करून तत्वाने जीवन जगणे हे खरे गीतेचे सांगणे आहे. भगवद्गीतेमध्ये मानसिक शांती व समरसता प्राप्त करण्यास एखाद्याने त्याची इच्छा शेवटपर्यंत यायला पाहिजे किंवा इच्छेचा शेवट करायला पाहिजे किंवा आयुष्यामध्ये इच्छाच उरल्या नाही पाहिजे, फक्त धार्मिक इच्छा उरल्या पाहिजेत की भगवंत प्राप्ती कशी करावी, भगवंताला शरण कसं जावं आणि ईश्वराला कसे भेटावे, एवढ्याच जर आयुष्यात आपल्या इच्छा जर उरल्या आणि बाकी सर्व गोष्टींचा त्याग करून आपण सर्वस्वपणे परमेश्वराचेच झालो, त्याच्याच चरणी नतमस्तक झालो तर आपले जीवन हे सुंदर, ज्ञानी आणि जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. महाभारतात पांडवांकडे सैन्य होतं, भरपूर सैन्य होते आणि कौरवांकडेही सैन्य होते. परंतु या दोन्ही सैन्याची संख्या मिळून ही 18 औक्षहिणी एवढी होती. 18 औक्षहिणी एवढी होती. परंतु पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना मागितले आणि अज्ञानी कौरवांनी सैन्य मागितले. मग देव ज्या बाजूनी आहे तिथे काय घडलं आणि अज्ञानच्या बाजूनी आहे तिथे काय झालं, सर्व विनाश झाला हे आपल्याला यावरून लक्षात येते. यावरून असे समजून घ्यावे की भक्ताची भक्ती दिव्यत्वाला प्राप्त होण्यासाठी जीवन कसे जगावे तर अर्जुनासारखी श्रेष्ठ भक्ती करावी आणि या भक्तीच्या प्रांगणात श्रेष्ठता प्राप्तीसाठी भगवंताचे नित्य नामस्मरण करावे, ध्यानधारणा कराव्यात. श्रीमद भगवद्गीता हा योगेश्वर भगवान श्रीकृष्णांचा आवाज आहे. त्यांच्या प्रत्येक ज्ञानाचा प्रकाश जो अज्ञानाच्या अंधकारामध्ये वाढतो व ज्ञान भक्ती कर्मयोगाने फुलतो, याच मार्गाचे क्रमाक्रमाने वर्णन केले गेले आहे. एखादी व्यक्ती जर भगवद्गीतेच्या मार्गावर चालली तर नक्कीच ती व्यक्ती धार्मिक, तात्विक, कार्मिक दृष्ट्या सर्वोच्च अशा अर्जुनाप्रमाणे गीतेच्या बोधाप्रमाणे उच्च अधिकारी बनते, यात काहीच संशय नाही. पहा भक्तजनो, आजचे सार असे आहे की हजारो वर्ष लोटली तरी श्रीमद भगवद्गीता ज्ञानाची महती, उत्सुकता, लौकिकता, महत्त्व, प्रभू परमात्म्याचा अखिल मानवजातीला दिला गेलेला संदेश, श्रीमद भगवद्गीतेचे महत्त्व कमी होताना दिसत नाही, उलट ते वाढतच आहे. कलियुगातही भगवद्गीता तितकीच महत्त्वाची आहे, कारण सुखी, समृद्ध, ज्ञानी, समाधानी जीवन जगण्यास, ईश्वर जाणण्यास अत्यंत उपयुक्त अशी श्रीमद भगवद्गीता आहे. आज आपण भक्तजन हो, श्रीमद भगवद्गीतेचा सार, उपदेश, ज्ञान, महात्म्य आणि साक्षात भगवंताने अर्जुनाला जी गीता सांगितली त्या गीताचा सार आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. समस्त जनो, आजचा 13वा भागही आपणास आवडला असेल. संपूर्ण विश्वाला सुख आणि सत्य ज्ञानाची प्राप्ती करून देणारा श्रीमद भगवद्गीता सार हा भागही आपणास मनापासून आवडला असेल अशी आशा करते. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. स्पर्श परिसाच्या या धार्मिक चॅनलला अत्यंत प्रेमभावाने धार्मिक पुढील भाग पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. धन्यवाद. आत्मा मालिक. जय शिवराय, जय महाराष्ट्र. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. जय श्रीकृष्ण.